नमस्कार मंडळी, माऊली डेव्हलपर्सच्या चिंदर साईटवर असाव आणि जस्ट लास्ट वीकमध्ये ही साईट आता आपली कंप्लीट झालेली असा. तर या साईटची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहोत. त्याच्यामध्ये किती स्क्वेअर फीटचा एरिया असा, इंटरनल आपण कोणकोणत्या प्रकारे काम केलेलं असं, तर त्याची सगळ्यांची माहिती मिळणार आहे, अगदी स्ट्रक्चरपासून फिनिशिंगपर्यंत. त्यासाठी ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सिंधुदुर्गात घर बांधकामासाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. यासोबत आपण कोकणात जे घर बांधकाम करतो त्याची आपण एक प्लेलिस्ट बनवलेली असं आपल्या सुवर्ण कोकण व्लॉग यूट्यूब चॅनलवर, त्या ठिकाणी देखील नक्की भेट द्यावा. एकंदर फ्रंटने आपलं या प्रकारे लुक दिसता असा. तर बाहेरून आपण पूर्ण प्लास्टर केला, सोबत या ठिकाणी ग्रू देखील केलेले असतात आणि त्यांना एक वेगळं हायलाईट पेंट केलेलो असा. आणि जो व्हरांडा पोर्शन आहे तर त्या ठिकाणी आपण मेंगलोर टाईल्सचा रूफिंग केलेला असा आणि सोबत आपली देवरूम असा त्याका देखील आपण स्लोपिंग स्लॅब या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलो असा. तर त्यामुळे एकदम सुंदर असो लुक या ठिकाणी फ्रंटने आपल्याला बघूक मिळता. जास्त करून आपण फ्रंट साईडलाच डेकोरेटिव्ह करूचा प्रयत्न केला. बाकी आपले जे सर्व बॅक आणि साईड्स असत ते आपले रेग्युलर कन्स्ट्रक्शनमध्येच असत. यानंतर आपण आता जाऊया मुख्य स्ट्रक्चरकडे. तर ही आपली जी प्लिंथ लेवल असा तर ते आपण 3 फूट उंच केलेली असा. ही आपली ग्राउंड लेवलपासून 3 फूट उंच. आणि त्यानंतर या ठिकाणी आपले रेग्युलर सॉफ्ट मुरूम असल्यामुळे इकडे आपण 3.5 ते 4 फूट या ठिकाणी खोदाई केलेली होती. रेग्युलर आपण 3 फूट करतो. त्यामध्ये सोलिंग PCC आणि त्यानंतर अत्रस बांधकाम आणि वर आपला या रेग्युलर 9 इंच बांधकाम. तर ह्याचे व्हिडिओ देखील आपण आधी पोस्ट केलेले असत. माहितीसाठी ते तुम्ही चेक करू शकतास. त्यानंतर आता आपण येतो फ्रंट साईडला व्हरांड्याकडे. फ्रंट साईडला आपण या ठिकाणी जे स्टेप्स केलेले असतात तर ते का रायझरला आपण टाईल्स लावलेले असतात आणि ट्रेडला या ठिकाणी ग्रॅनाईट लावलेले असतात. सोबत ह्या ठिकाणी स्टील रेलिंग मालकांका हवा होता त्यामुळे आपण त्या ठिकाणी त्या काम केलेलं असा. कॉलम जर बघू गेले तर कॉलम आपले दगडी बांधकामामध्ये आहेत आणि त्यावर ढोलपुरीचे नॅचरल टाईल्स या ठिकाणी आपण लावलेले असत. आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी इकडे गेट बनवलेलं असं जेणेकरून कोण कुत्रे वगैरे असतात तर ते या ठिकाणी आतमध्ये जाऊ नये. फ्रंट साईडला किंवा वरांडो असा तर याची साईज असा 14 फूट लांबी आणि त्यानंतर 7 फूट रुंदी. तर पहिल्यांदा जेव्हा आपण प्लॅन बनवलेलो तर आपली एजपर्यंतच या ठिकाणी फक्त वरांडो होतो. नंतर आपण 2 फूट बाहेर एक्सटेंड केलो, कारण जर आपलं रूफिंगला आपण दिलेलं असं मेंगलोर टाईल्सचा ती आपल्याला डिझाईन करूची होती. त्यानंतर संपूर्ण आपली व्हरांड्याची भिंती असत त्या ठिकाणी आपण ढोलपुरीचे टाईल्स लावलेले असत. आणि सोबत मेन डोर आपलो 7 फूट उंची आणि 4 फूट रुंदी असा. ते एक आपण ग्रॅनाईटचा फ्रेमिंग देखील केलेला असा. आणि सोबत या ठिकाणी 2-2 फुटाची 2 विंडो देखील व्हेंटिलेशनसाठी आणि लुकसाठी दिलेले असतात. तर एकंदर आपल्याक खूप मस्त असो एक डोअर आणि 2 विंडोचं लुक या ठिकाणी व्हरांड्यामध्ये मिळतात. सोबत इलेक्ट्रिक कनेक्शन्स देखील असतात. तर आपण लास्ट टाईमच्या व्हिडिओमध्ये इलेक्ट्रिक कनेक्शनची संपूर्ण माहिती घेतलेली होती. सागवानी डोअरला देखील पॉलिश वगैरे सर्व करून झालेला असा. आणि ही जी सर्व डिझाईन असा तर घरमालक ज्या प्रकारे सांगतील त्या प्रकारे ही सर्व डिझाईन आणि जे आपले फिक्चर्स असतात कडी हँडल हे आपण त्या प्रकारे बसवून देतो. तर खूप सुंदर असं 4x7 फूट उंचीमध्ये आणि रुंदीमध्ये हे आपलं सागवानी डोअर असा. त्यावर ओमचा देखील चिन्ह असा. तर आता आपण इंटरनल बघूया. मेन डोअरमधून या ठिकाणी एंट्री केल्यानंतर प्रशस्त असो हॉल असा. 15 फूट रुंदी असा आणि 19 फूट 9 इंच लांबी असा. आणि या ठिकाणी फ्लोरिंगला आपण 2x4चे लादी बसवलेले असत आणि साईडने स्कर्टिंग असा 3 इंचाचा. सोबत या ठिकाणी ऑड साईज असल्यामुळे कारण आपली 15 फूट साईज असा त्याच्यामुळे 2-2 फुटाची आपली एक टाईल्स कट होतली. त्यामुळे आपण साईडला या ठिकाणी बाउंड्री दिलेली असा. त्यानंतर वरती सिलिंगला देखील प्लेन आपला प्लास्टर असा. त्यानंतर पुट्टी आणि कलर आणि या ठिकाणी कन्सिल्ड वायरिंग आहे. त्यामध्ये लाईट्सचे पॉईंट्स असतात, फॅनचे पॉईंट्स असतात आणि वरती एक झुमर असतात त्याचं पॉईंट असा. आणि जो आपलं सिलिंगची एक पट्टी असा ती देखील आपण या ठिकाणी हायलाईट केलेली असा. कलरचा देखील काम आपला कंप्लीट झालेला. तर एशियन एस पेंट या संपूर्ण वॉलला दिलेलो विथ पुट्टी. त्यानंतर या ठिकाणी TV युनिटसाठीचे कनेक्शन्स असतात आणि मेन आपल्या बोर्डाचं कनेक्शन या ठिकाणी असा. आणि आतून देखील जे आपण 2 विंडो बघितलेल्या त्याका देखील आपण स्लायडिंग प्लस जे आपले मस्किटो नेटा ते देखील या ठिकाणी बसवलेला असा. संपूर्ण विंडोंका आणि डोअरला आपण या ठिकाणी आईस ब्लॅक ग्रॅनाईटचा
ज्या फ्रेमिंग आहे त्या केलेला असा. विंडोचा जर बघित झाला तर व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी 6 फूट रुंदीची विंडो ठेवलेली असा, 4 फूट उंची आणि 6 फूट रुंदी. सोबत या ठिकाणी स्लायडिंगमध्ये आपण ॲनोडाईज टाईपचा मटेरियल वापरलेला हा, तर विथ एक मस्किटो नेट आणि त्यानंतर जे आपले उरलेले ग्लास पॅनल असतात. तर या प्रकारे आपण विंडोचा काम केलेला असा. बाहेरून बघितलं तर या ठिकाणी सेफ्टीसाठी ग्रिल देखील असा MS चा, तर 10 mmच्या ठिकाणी जे रॉड असतात ते आपण यूज केलेले असतात आणि पूर्ण विंडो टच या ठिकाणी ग्रिल आपण बसवलेला आहे. हे संपूर्ण घर मालकांवर डिपेंड असतं की त्यांना कोणती डिझाईन वगैरे हवी आहे ती. मुख्य दरवाजामधून प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी ही जी आपली ईशान्य बाजू आहे त्या ठिकाणी देवखोली प्रोव्हाइड केलेली असा आणि 5 फूट बाय 5 फूट या ठिकाणी साईज आहे. 2x4चे लादे विथ बाउंड्री या ठिकाणी लावलेले असतात आणि जी आपली मुख्य एंट्री आहे त्या ठिकाणी सिंगल ग्रॅनाईटचा फ्रेमिंग केलेला असा. सोबत संपूर्ण जे वॉल्स असतात चारी साईडचे त्या ठिकाणी टाईल्स लावलेले आहेत आणि एक व्हाईट मार्बलचं ओटो देखील बनवलेलो आहे. एका फ्रेमिंगसाठी कडप्पाचं सपोर्ट देखील दिलेलो असा. पाठीमागे बॅक साईडला ओम टाईपची एक टाईल्स बसवलेली आहे. त्यानंतर व्हेंटिलेशनसाठी या ठिकाणी 3 फूट बाय 4 फूट साईजची विंडो विथ स्लायडिंग विथ ग्रिल हे संपूर्ण बसवलेलं असा. इलेक्ट्रिकसाठी लाईट पॉईंट असत, फॅन पॉईंट दिलेला आणि या ठिकाणी बोर्ड देखील असतात. तर असो एकंदर या देवाच्या खोलीचं लुक असा. त्यानंतर आपण जाऊया राईट साईडला. तर राईट साईडला या ठिकाणी आपला किचन असा, जी आग्नेय बाजू येता, फ्रंट फेसिंगला ईस्ट येतात, त्यामुळे पूर्वाभिमुख या घर असा आणि ही आग्नेय बाजू तर त्या ठिकाणी किचन. तर किचनमध्ये आपण जो ओटो असा तर तो एल शेपमध्ये ठेवलेलो असा. तर या किचनची साईज असा 13 फूट लांबी आणि 10.5 फूट रुंदी. त्यानंतर या ठिकाणी जी फ्लोरिंग आहे तर फ्लोरिंगला आपण मॅट फिनिशमध्ये 2x2 फुटाचे टाईल्स लावलेले असतात. सोबत ओट्याच्या खाली देखील सर्व टाईल्स लावलेले असतात, अगदी वॉलला देखील आणि खाली फ्लोरिंगला देखील. त्यासोबत या ठिकाणी कडप्पाचा फ्रेमिंग करून एल शेपमध्ये ओटो आपण केलेलो असा आणि त्यासाठी या ठिकाणी गॅलेक्सी गोल्डन स्पॉट ह्यो आपण ग्रॅनाईट यूज केलेलो असा. या ठिकाणी राईट साईडला सिंक असा आणि त्याच्यासाठीची सर्व कनेक्शन, एक आपला टाकीचा कनेक्शन आणि एक नळाचा कनेक्शन देखील या ठिकाणी प्रोव्हाइड करून ठेवलेला असा. तर यासाठी जे संपूर्ण जे आपले फिक्चर्स असतात प्लंबिंगचे ॲसेसरीज तर हे पूर्ण आपण कोर्सामध्ये वापरलेले असतात. ज्या प्रकारे घरमालकांका हवे कोणत्या ब्रँडचे त्या प्रकारे आपण या ठिकाणी ते प्रोव्हाइड करतो. त्यानंतर या ठिकाणी देखील बोर्ड आपण दिलेले असतात जेणेकरून वॉटर प्युरिफायर वगैरे किंवा अदर गोष्टी आपण या ठिकाणी लावू शकतो. त्यानंतर या ठिकाणी देखील आपण पॉईंट्स ठेवलेले आहेत, कारण गॅसची जी पूर्ण धूर किंवा असणारा तर त्यासाठी जी चिमणी वगैरे लावची आहे. या ठिकाणी एक्झॉस्ट फॅनसाठी जो देखील पॉईंट प्रोव्हाइड करून ठेवलेलो आहे. लाईट्स असतात, त्याच्यानंतर फ्रीजचा देखील कनेक्शन आणि मिक्सर ओव्हनसाठीचा देखील कनेक्शनचं बोर्ड आपण या ठिकाणी करून ठेवलेलो असा. किचनला जे आपण विंडो प्रोव्हाइड केलेले असतात तर ते 5 फूट रुंदीची असा, जी आपली पूर्व बाजूक असा आणि 3 फूट 4 इंच हाईटला असा. सेम या ठिकाणी 4 फूट रुंदी आणि 3 फूट 4 इंच उंची. तर या प्रकारे आपण ग्रॅनाईट फ्रेमिंग, स्लायडिंग आणि बाहेरून ग्रिल अशा प्रकारे विंडो केलेली असतात. त्यासोबत इकडे व्हर्टिकल टाईल्स किचनला आपण संपूर्ण 10 फूट हाईटला दिलेले असतात, अगदी ओट्याच्या बॉटमपासून ते स्लॅब बॉटमपर्यंत संपूर्ण सर्व ठिकाणी आपण या ठिकाणी टाईल्स लावलेले आहेत. आणि त्यानंतर या ठिकाणी असणारा फ्रीजची बाजू, इकडे सर्व कनेक्शन्स वगैरे असतात. त्यानंतर किचनला या ठिकाणी डोअर देखील मालकांका हवा होतो तर तो आपण या सिंगल लॅमिनेटेड पॅनलमध्ये बोर्ड बसवून दिलेलो, डोअर बसवून दिलेलो असा. सामान वगैरे ठेवण्यासाठी या ठिकाणी एक लॉफ्ट देखील प्रोव्हाइड केलेलो आहे. तर आणि पेंटिंग वगैरे बघू गेला तर इकडे वॉल पुट्टी प्लस सिंगल कोट प्रायमर आणि डबल कोट पेंट एशियन एस पेंट आपण या ठिकाणी केलेलो असा. किचनमधून आपण पुन्हा येतो हॉलमध्ये आणि हॉलमधून या ठिकाणी एंट्री करतो कॉमन पॅसेज. तर इकडे वर टेरेसला जाण्यासाठीची जागा असा आणि राईटला या ठिकाणी असा बेडरूम 2. तर बेडरूम 2 देखील या ठिकाणी आपण जे डोअर असत तर ते का 3 साईडमध्ये फ्रेमिंग केलेलं असं ग्रॅनाईटचा. 3 साईड आपले डबल ग्रॅनाईट फ्रेमिंगमध्ये असतात आणि जी बॉटमची साईज आहे ती सिंगल फ्रेमिंगमध्ये आहे. जे आपले बेडरूमचे डोअर असतात तर ते देखील सिंगल लॅमिनेटेड पॅनलमध्ये असतात आणि हे डिझाईन वगैरे ते घर मालक संपूर्ण सिलेक्ट करतात. त्यानुसार ते आपण जसे
फिक्स करून देतो. त्यानंतर या ठिकाणी जे लॅच वगैरे पण असतात, कडी किंवा लॅच हवा तर संपूर्ण घरमालकांवर डिपेंड असतात. रूमची जर आपण साईज बघितली बेडरूम 2ची तर 13 फूट लांबी कसा आणि 10 फूट रुंदी कसा 2x4 या ठिकाणी आपण फ्लोरिंगसाठी विक्ट्रिफाईड टाईल्स यूज केलेले असा. हॉल, बेडरूम आणि त्यानंतर पॅसेज यासाठी संपूर्ण एकच टाईल्सचं पॅटर्न या ठिकाणी यूज केलेलो आहे. सोबत सेम टाईलच्या पॅटर्नचा स्कर्टिंग देखील लावलेला असा. इंटरनल रूमला संपूर्ण वॉलपुट्टी, प्लास्टर, त्याच्यानंतर या ठिकाणी कलर देखील सेम केलेलो असा. डबल कोट कलर आणि सिंगल कोट प्रायमर. हे संपूर्ण जो कलर आहे तो एशियन एस पेंट आहे. त्यानंतर सामानासाठी या ठिकाणी लॉफ्ट बेडरूमला प्रोव्हाइड केलेलो असा. इलेक्ट्रिक कनेक्शन असतं ते ओपन केसिंग पट्टीमध्ये असतात. त्याच्यामध्ये पॉलिकॅप वायरिंग आणि अँकर रोमाचे हे संपूर्ण स्विच आणि बोर्ड सर्व लावलेले असतात. त्यानंतर पट्टी वगैरे असतात ते आपण पॉलिकॅपची वापरतो. इकडे लाईटचे देखील पॉईंट्स असतात 2 दिलेले असतात. त्यासोबत AC पॉईंट देखील दिलेला असतात. प्लस हॉलला देखील AC पॉईंट हा आपण प्रोव्हाइड केलेलो. आणि टॉपला असा फॅन. या ठिकाणची जी विंडो असा 4 फूट रुंद आणि 4 फूट उंची, तर अशी 4x4ची विंडो असतात. त्यानंतर त्याका देखील सेम ग्रॅनाइट फ्रेमिंग, त्याच्यानंतर ॲनोडाईजमध्ये स्लायडिंग विंडो, ग्लास आणि मस्किटो नेट आणि बाहेरून सेफ्टी ग्रिल. तर अशा प्रकारे संपूर्ण विंडोचं काम केलेलं असा. जे या ठिकाणी दोन्ही बेडरूम असतात तर त्यांच्यासाठी एक अटॅच टॉयलेट देखील आपण दिलेलं असा. टॉयलेट कम बाथरूम. तर ह्याचं संपूर्ण टॉयलेटला डोअर असतात फोममध्ये असा. आणि त्या ठिकाणी आपण जे सर्व फिक्चर्स वगैरे असतात ते देखील प्रोव्हाइड या ठिकाणी केलेले असतात. बाथरूममध्ये हे संपूर्ण 7 फूट उंचीपर्यंत आपण टाईल्स प्रोव्हाइड करतो. टाईल्सचं पॅटर्न घरमालक सिलेक्ट करतात. आणि त्यानंतर इकडे देखील सर्व फिक्चर्स वगैरे लागलेले असतात. कमोड असतात. त्याच्यानंतर या ठिकाणी सर्व जेट स्प्रे वगैरे, त्यानंतर मिक्सर देखील असतात. हे सर्व जे प्लंबिंगचे ॲसेसरीज आहेत ते कोर्सा ब्रँडचे असतात. सोबत या ठिकाणी शॉवर देखील असा आणि या ठिकाणी गिझर देखील असा. तर त्याचं सर्व इलेक्ट्रिक कनेक्शन एक्झॉस्टच्या या ठिकाणी झालेला. तर अजून या ठिकाणी आपण लाईटचे बल्ब लावलेले नाहीत, त्याच्यामुळे तुमका थोडंसं जरा काळोख दिसता. हॉलमध्ये फक्त या ठिकाणी लाईट्सचे कनेक्शन लावलेले होते. बाकी सर्व कनेक्शन करून ठेवलेलं आपण बल्ब आणि लावचे असतात. आपण आता बेडरूम 2मध्ये पुन्हा पॅसेजमध्ये येलो आणि इकडून जातो बेडरूम 1कडे. ज्या प्रकारे सेम बेडरूम 2 होतो तसंच बेडरूम 1 या ठिकाणी असा. साईज पण सेम 13 फूट रुंदी आणि 13 फूट लांबी आणि 10 फूट रुंदी असो या ठिकाणी बेडरूम 1 असा. सेम सगळं असा. 4x4ची खिडकी, त्यानंतर AC पॉईंट, लॉफ्ट, एक अटॅच टॉयलेट बाथरूम, इलेक्ट्रिक कनेक्शन्स, डोअर पॅनल, लॅच सर्व सेम. फक्त कलर पॅटर्न वेगळा. त्या ठिकाणी वेगळं कलर शेड होती आणि या ठिकाणी वेगळी कलर शेड हा. एवढंच फक्त या ठिकाणी डिफरन्स आहे. सेम जे आपण मगाशी बाथरूम बघितलं तर त्या ठिकाणी टाईल्सचं पॅटर्न वेगळं होतं. या ठिकाणी टाईल्सचं पॅटर्न वेगळं असा. बाकी जे सर्व फिक्चर्स असतात ते संपूर्ण सेम असतात. हे सर्व कोर्सा ब्रँडच्या या ठिकाणी कनेक्शन्स लावलेले असतात. सोबत गिझर, त्यानंतर वेंटसाठी लोअर्स वगैरे, एक्झॉस्ट, टॉयलेट सीट वगैरे. तर तिकडे बघितलं तर फ्लोअर माउंट कमोड होतो. या ठिकाणी असा वॉल माउंट कमोड. हेच फक्त फरक आहे. बाकी टाईल्सच्या फ्लोरिंगचं पॅटर्न सेम आहे. या ठिकाणी आपण अँटी स्किड टाईल्स वापरतो आणि ज्या ठिकाणी आपण हॉलचं वगैरे पॅसेज असतं त्या ठिकाणी ग्लोसीमध्ये टाईल्स वापरतो. बेडरूम 1मधून आपण कॉमन पॅसेजमध्ये येतो. कॉमन पॅसेजमध्ये या ठिकाणी एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे. तर सेम सर्व फिक्चर वगैरे असतात. फक्त या ठिकाणी जो टाईल्सचा पॅटर्न हा, कलर पॅटर्न तो फक्त चेंज झालेला आहे. बाकी सर्व ॲज इट इज बेडरूम 1च्या टॉयलेटसारखा सेम असा. त्यानंतर या ठिकाणी असा टेबल टॉप, तर ह्यो बेसिन आणि त्यानंतर जो आपलं पूर्ण नळ वगैरे असतात तर ते आपण या ठिकाणी पिलर कॉक इकडे लावलेलो असा. त्यानंतर त्याची सर्व कनेक्शन्स वगैरे केलेली असतात. जो टेबल टॉप आहे त्या ग्रॅनाईटचा देखील आपण फ्रेमिंग केलेला असा. टेबल टॉपच्या बाजूक या ठिकाणी असा इंडियन टॉयलेट, तर त्याच्यासाठीचा डोअर देखील आपला फोमचा असा. आणि त्यानंतर या ठिकाणी संपूर्ण फ्लोरिंगला देखील आपण अँटी स्किड टाईल्स लावलेले असं. सोबत एक नळ देखील प्रोव्हाइड केलेलो असा. आणि या ठिकाणी फ्लश टँक असा आणि एक आपण एक्झॉस्ट फॅन आणि विंडो सोबत जे आपले लोअर्स वगैरे असतात ते देखील लावलेले असतात. आणि या ठिकाणी टाईल्सचं पॅटर्न वेगळं असा. पूर्ण 7 फूट उंचीपर्यंत आपण टाईल्स लावलेले असतात. जो पूर्ण आपलं कॉमन पॅसेज आहे तर इकडून बॅक साईडला एंट्री असा.
बॅक साईडच्या एंट्रीच्या पोर्शनला देखील आपण इकडे फ्लोरिंगला ग्रॅनाईट लावलेला असा, सोबत स्टीलचा या ठिकाणी रेलिंग देखील केलेला असा. बॅक साईडचा डोअर असा त्या ठिकाणी वुडनमध्ये असा, त्यात एका देखील आपण पूर्ण पॉलिश वगैरे करून हे सर्व फिक्चर्स वगैरे असतात ते लावलेले असतात. सोबत इकडे जो आपलं कॉमन पॅसेज आहे तर तिकडे वॉश बेसिनसाठीचं कनेक्शन देखील ठेवलेलं असा आणि इलेक्ट्रिक पॉईंट आपण इकडे काढून ठेवलेलो आहे. जे आपले टॉयलेट बाथरूमात त्या ठिकाणी आपण संपूर्ण 7 फूट उंचीवर स्लॅब घेतो आणि त्याच्यानंतर वरचं जो पोर्शन असतो तो आपल्याला पूर्ण वापरूक मिळता. एक फक्त गोष्ट इकडे ॲड झाली आहे की ह्यो लॉफ्ट आपण इकडे एक्सटेंड करून घेतलो, कारण या ठिकाणी त्यांना इन्व्हर्टरच्या कनेक्शनसाठीची जागा हवी होती. त्यामुळे या ठिकाणी जे बोर्ड असतात तर ते इन्व्हर्टर कनेक्शनसाठी असतात. तर सर्व इन्व्हर्टरचा जा पूर्ण सेटअप असणारा तो या लॉफ्टवर असणारा. बाकी तुम्ही इकडचे जे संपूर्ण स्लॅब असतात ते ॲज अ स्टोर रूम म्हणून वापरू शकतास. पुन्हा आपण कॉमन पॅसेजमध्ये इलो. कॉमन पॅसेजमध्ये या ठिकाणी हॉलची जी वॉल आहे तर तिकडे आपलं संपूर्ण इलेक्ट्रिकचं या ठिकाणी डिस्ट्रीब्युशन बोर्ड लावलेलो असा आणि इथून आपली सर्व कनेक्शन्स या ठिकाणाहून पास होतात. हॉल, बेडरूम, किचन, कॉमन पॅसेज, स्टेअरकेस. तर इथून सर्व जे आपण जे ट्रिपर असतात लावलेले आहेत आणि त्यानंतर सर्व कनेक्शन्स इकडून गेलेले असतात. तर या ठिकाणी जो वर जाऊचो जिनो असा तर जिन्याची आपली जी रुंदी आहे ती 3 फूट असा. त्यानंतर आपला जो ट्रेड आहे तो 9 इंच असा आणि रायझर आहे तो 7 इंच असा. जिन्याच्या रेलिंगला आपण या ठिकाणी 1 फूट उंचीपर्यंत कॉन्क्रीटची पॅरापेट वॉल केलेली आहे आणि त्यानंतर उरलेल्या भागात या ठिकाणी स्टीलचा रेलिंग केलेला. इकडे देखील एक जी मिड लँडिंगच्या बॉटमचा पोर्शन आहे तो देखील ॲज अ स्टोअर रूम म्हणून यूज करू शकतास. त्यानंतर इकडे स्कर्टिंग बघू गेला तर स्कर्टिंग आपलं जे हॉलचे टाईल्स आहे तर त्या टाईल्सचा स्कर्टिंग लावलेला आणि सोबत जे आपले ग्रॅनाईट लावलं होतं का आपण एक ग्रू देखील करून ठेवलो जेणेकरून पाय वगैरे आपले स्लिप होता नाही. मिड लँडिंगला देखील सेम 2x4चे ग्लोसी टाईल्स लावलेले आहेत आणि ही मोठी खिडकी जवळपास 13 फूट उंची आणि 3 फूट रुंदीची खिडकी या ठिकाणी लावलेला. एका संपूर्ण ग्रिल आणि संपूर्ण स्लायडिंगचं आपण काम केलेलं. त्याच्यामध्ये जो आपला हाफ पोर्शन आहे तो पूर्ण पॅक असा आणि त्यानंतर उरलेली जी आपली 4-5 फुटाची उंची आहे तर ते आपण वरती शिफ्ट करण्यासारखं या ठिकाणी स्लायडिंगचं पोर्शन करून घेतलेलो आहे. त्यानंतर या ठिकाणी आपण मिड लँडिंगच्या बाजूकच जो आपलं बेडरूम 2चं टॉयलेट बाथरूम आहे त्याच्यावरच्या स्लॅबचा एरिया ॲज अ स्टोअर रूम म्हणून ते यूज करणार आहेत मालक. त्यामुळे इकडून आपण त्या ठिकाणी ओपनिंग ठेवलेली आहे आणि यासाठी लाईटचा देखील कनेक्शन एक बोर्ड आणि एक लाईट पॉईंट दिलेलो आहे. तर इकडून आता आपण जातो टेरेसकडे. तर टेरेसला देखील या ठिकाणीचा मिड लँडिंग आहे तर देखील जवळपास 5 फुटाचा असा आणि इकडे देखील आपण संपूर्ण ह्या मजबूत असा ग्रिल लावलेला असा स्टीलचा. इकडे देखील लाईटसाठी एक झुमर देखील प्रोव्हाइड केलेलो असा. तर खूप सुंदर असं ह्याचं लाईटचं इफेक्ट या ठिकाणी संपूर्ण जिना पॅसेजला पडता. अजून एक सोबत लाईट कनेक्शन देखील एक्स्ट्रा दिलेला आणि भविष्यात वरती नंतर रूम एक्सटेंड होतील तर त्यासाठी तो डिस्ट्रीब्युशन बोर्ड आत्ताच प्रोव्हाइड करून ठेवलेलो आहे आणि सर्व इलेक्ट्रिक कनेक्शनची स्विच या ठिकाणी असतात. टेरेसवर जाण्याची जो डोअर आहे तर त्याका देखील आपण सेम ग्रॅनाईट फ्रेमिंग आणि सिंगल लॅमिनेटेड पॅनलमध्ये आपण डोअर प्रोव्हाइड केलेला विथ स्टीलचे रेलिंग कडी आणि हँडल. तर आता आपण इलो टेरेसवर. तर टेरेसला देखील हे जे संपूर्ण पॅरापेट वॉल आपली तर ते पॅरापेट वॉल आपण 9 इंच जाडीची या ठिकाणी दिलेली असा जेणेकरून भविष्यात ज्यावेळी वरती रूम एक्सटेंड करूचे येतील त्यावेळी या ठिकाणी जास्त तोडफोड होणार नाही. वरचा फक्त प्लास्टर काढून या ठिकाणी आपण भिंती आहे ते वरती वाढवू शकतो. इकडे असं आपली जिना टोपी. तर जिना टोपीची उंची आपण या ठिकाणी 8 फूट ठेवलेली असा, कारण या ठिकाणी त्यांचं प्लॅनिंग आहे भविष्यात वरती रूम वाढवणार. तर त्यावेळी ह्याच्यावरती आपलं येणारा स्लॅब आहे तो येऊन तो संपूर्ण एरिया कव्हरअप होऊ शकता. स्लॅब वगैरे नंतरच्या वेळी ब्रेकिंग करूची गरज नाही. त्यानंतर जिना टोपीच्या वरतीच आपण या ठिकाणी पाण्याची टाकी देखील ठेवलेले असतात आणि तिकडून सर्व प्लंबिंगचे कनेक्शन्स या ठिकाणी बाथरूम किचनपासून दिलेले असतात. त्यानंतर इकडे जो आपलं व्हरांडा पोर्शन आहे समोरचं 14 फुटाचं तर त्या ठिकाणी जे बलुस्टर असतात ते कॉन्क्रीटचे प्रेकास्ट लावलेले असतात. मगाशी आपण घराच्या फ्रंट साईडने लुक बघितलेलं आणि हे आपण बॅक साईडला आता इलो. तर बॅक साईडला
टोटल तसा काय वेगळं असं लुक देण्याचा प्रयत्न केलेला नाही, कारण इकडून सर्व जे प्लंबिंगचे लाईन असत, त्याच्यानंतर टॉयलेट बाथरूमचे जे सर्व पाईपलाईन असत ते या ठिकाणी सर्व पास झालेले आहेत. त्यामुळे आपण बाकीचे सर्व साईडने फक्त प्लेन आपण प्लास्टर केलेलं असा. प्लिंथसाठी एक वेगळी शेड करून त्या ठिकाणी एक थोडंसं ऑफसेट दिलेलं, स्लॅबला आपलं ऑफसेट असा आणि बाकी विंडोचे आपले ऑफसेट बाहेर काढलेले असत. या सर्व गोष्टी इन्क्लुडिंग असतात. त्यानंतर इकडे देखील पाठीमागे काय समजा इव्हेंट वगैरे असतात तर जेवण वगैरे बनवण्यासाठीचो एक CC फ्लोरिंगचो कोबो केलेलो असा. इकडे सर्व प्लंबिंग कनेक्शन्स असतात. त्याच्यानंतर आउटलेट वगैरे देखील दिलेले असतात. साईडने जर आपण बघू गेलं त्या ठिकाणी सर्व साईडने प्लिंथ प्रोटेक्शन देखील केलेलं असा. आता आपण लेफ्ट साईडला येलो तर लेफ्ट साईडला या ठिकाणी हे सर्व आपले कॉमन टॉयलेट बाथरूम असतात आणि एक मास्टर बेडरूमचं बाथरूम असा. त्यानंतर या ठिकाणी असतात आपले विंडो. तर विंडो आपण या ठिकाणी टॉपला छज्जा प्रोव्हाइड करतो आणि साईडला कानपे असतात, जेणेकरून पावसाचं पाणी वगैरे डायरेक्ट आपल्या विंडोवर वगैरे हिट करता नाही. तर ह्या सर्व आपण याच टाईपमध्ये काम करतो. सोबत जो आपलं बाथरूमवरचा छज्जा असा तो आपण थ्रूआऊट एकदम संपूर्ण वॉलला घेतलेलो असा. त्यानंतर या ठिकाणी सर्व लाईट्स पॉईंट देखील प्रोव्हाइड केलेले असतात. तर मंडळी, आपण आता याच्या संपूर्ण घराची माहिती घेतली. तर ह्या घराचा जो एरिया असा तर ह्यो 1189 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 1200 स्क्वेअर फीट या ठिकाणी ग्राउंड फ्लोअर असा. आणि या ठिकाणी आपली जी स्टेअरकेस टोपी आहे ती पण इन्क्लुडिंग या ठिकाणी 1250 स्क्वेअर फीटमध्ये येतात. ग्राउंडला जर आपण बघू गेला तर हॉल, देवरूम, व्हरांडो, त्याच्यानंतर या ठिकाणी किचन, या ठिकाणी बेडरूम 1, 2, कॉमन टॉयलेट बाथरूम, त्याच्यानंतर कॉमन पॅसेज. तर ह्यो संपूर्ण एरिया ह्यो 1200 स्क्वेअर फीटमध्ये येतात. प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण बजेट सांगत नाही. तुमचे सगळ्यांचे प्रश्न असतात पण आपण बजेट सांगत नाही, कारण एक विषय असा की आपल्या ह्याच्या आधीचे देखील जे व्हिडिओ असतात जवळपास 3 ते 4 वर्षापूर्वी आपण जे पोस्ट केलेले होते तर ते देखील आता बघतात जे सर्व लोक असतात आणि त्याच्यावरून देखील आमका फोन वगैरे येतात. तर त्यावेळेचा बजेट आणि आताच्या बजेटमध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. तुमच्या साईट लोकेशन, तुमच्या स्ट्रक्चर टाईप, कन्स्ट्रक्शन टाईप आणि त्यानंतर जे तुमचे रिक्वायरमेंट्स असणारं जे मटेरियल तुम्ही सिलेक्ट केलेलं असताना त्यावर संपूर्ण डिपेंड असतात. त्यामुळे तुम्ही एक अज्यूम करा की ह्या सर्व ज्या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या प्रकारे काम केलं असतं तर याचा बजेट किती असतं. आता जरी तुमका एक्झॅक्ट माहिती हवी असते तर आमका व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा तुम्ही कॉल देखील आपल्याक करू शकतास. तर ओव्हरऑल या ठिकाणी आपण संपूर्ण माहिती तुमका ह्या घरासंदर्भातची दिलेली असा. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जी फाउंडेशनचा काम केला, त्यानंतर संपूर्ण बांधकाम केला, RCC मेंबर जे कास्टिंग होता, प्लास्टर, टाईल्स, त्याच्यानंतर इलेक्ट्रिक वर्क, या सर्वांच्या माहितीचे व्हिडिओ आपण कोकणातील घर बांधकाम ह्या आपल्या प्लेलिस्टमध्ये दिलेले असतात आणि सुवर्ण कोकण ब्लॉगवर ही प्लेलिस्ट असा. तर ती प्लेलिस्ट नक्की बघा. ह्या घर बांधकामाची व्हिडिओ कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. आणि सिंधुदुर्गात घर बांधकामासाठी माऊली डेव्हलपर्सला नक्की संपर्क करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.